नमस्कार. आपण पाहताय आपल्या युट्यूब चॅनल श्री गणेश तुकाराम शिंदे. तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करेल. आज ही 6 खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून फुटल्याची चर्चा दिवसभर समाज माध्यमावर आणि सर्व मराठी चॅनलवर सुरू आहे. आणि आज तर न्यूज चॅनल नवा शोध लावला आहे की हे जे गेले खासदार आहेत त्यांना एकनाथ शिंदेनी जयपूरला नेलं अशी ती बातमी आहे. मात्र त्या TRP वाढवण्यासाठी पक्षात दुखळी निर्माण करण्यासाठी काम असावं असं अनेकांना शंका येईल. कारण प्रकाश राज निंबाळकर हे 16 तारखेच्या रात्रीपासून ते आज दुपारी 4 पर्यंत पुण्याच्याच त्यांच्या निवासस्थानी आहे. त्यांच्या मुलाची प्रकृती आता सुधारलेली आहे. परंतु जूनला मोहनराजे हत्याकांडाचा निकाल कोर्ट देणार असल्यामुळे सर्व कुटुंब पुण्यातच आहे आणि आपण कुठेही गेलेलो नाही, कोणाशी संपर्कात पण नाही. आपण 20 तारखेला ज्यावेळेस निकाल लागेल त्यानंतर माध्यमांसमोर बोलेल आणि दुसऱ्याच दिवशी मतदारसंघातील लोकांशी पण बोलणार आहे असं त्यांनी मला कळवले. निंबाळकर यांचे वडील स्वर्गीय मोहनराजे निंबाळकर आणि माझा दोस्ताना सर्व जिल्ह्याला सर्वस्वी आहे. त्यामुळे मोहनराजेंची अशी निर्गुण हत्या झाल्यानंतर आम्हीच काही मंडळी पालक म्हणून ओमराजेंच्या मागे निघालो. त्यामुळं आम्हा पालकांना तर ओमराजे खोटं सांगणार नाही त्याची खात्री बाळगली. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दिल्लीमध्ये संसदीय पक्षाची बैठक बोलावली. या बैठकीला लोकसभेचे आणि राज्यसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व खासदार उपस्थित असणं गरजेचं होतं आणि ते राहतीलही असं अनेकांनाही होतं. परंतु नावं 2-3 दिवसापासून चर्चेत आहे. त्यापैकी एक सर्व महाराष्ट्रात लोकप्रिय असलेला खासदार ओमप्रकाश गोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांचंही नाव आहे आणि तेही या बैठकीला गैरहजर होते असं दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांनी सांगितलं आहे. आणि संजय राऊतनी जे ओमराजे का आमच्यापासून बाजूला जात आहेत त्याचं कारण सांगितलं आहे ते माझ्या तर बुद्धीला पटण्यासारखं नाही. त्यांनी कारण सांगितलं पवनराजे हत्याकांडाचा निकाल राजे कुटुंबियांसारखा लागावा यासाठी ओमराजे निंबाळकर यांच्यावर दबाव आणला गेलेला आहे आणि 20 तारखेला प्रकरण मुंबईच्या जिल्हा सत्र न्यायालयात ठेवण्यात आलेलं आहे. या दिवशी तरी न्यायमूर्ती नावंदर या प्रकरणाचा निकाल देतील का नाही याची चर्चा धाराशिव जिल्ह्यात सुरू आहे. आता समजा संजय राऊत यांचं म्हणणं आपण खरं मानू, ओमराजे निंबाळकर आपल्या वडिलांच्या हत्येचा निकाल आपल्या कुटुंबियाच्या बाजूने लागावा यासाठी जर पक्षांतर करत असतील तर मग देवेंद्र फडणवीस जे की राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या पुढेही फार मोठं धर्मसंकट असणार आहे. कारण या हत्याकांडात जे 9 आरोपी आहेत त्यातील हे हत्याकांड
घडवणारा मास्टर माइंड म्हणून माजी राज्याचे गृहमंत्री, माजी खासदार डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील हे आहेत आणि डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील यांचा चिरंजीव तुळजापूर मतदारसंघातून भाजपचा आमदार आहे आणि तो धाराशिव जिल्हा भाजपचा सर्वेसर्वा मानला जातो. तर मग ओमराजे निंबाळकरांची हत्येचा निकाल द्यायचा आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्या वडिलांना शिक्षा द्यायची हे घडू शकेल का, हा साधा सुद्धा प्रश्न कोणालाही पडेल. तर असं काही नसावं असं माझं मत आहे. ओमराजेंची हत्या जून 2006 मध्ये झाली होती. त्यानंतर त्यांच्या पत्नी आनंदीदेवी राजे निंबाळकर यांनी राज्य सरकारचे पोलीस खाते CID योग्य तपास करत नाही म्हणून हायकोर्टात धाव घेतली होती आणि हायकोर्टानं मग ते प्रकरण CBI कडे तपासाला सोपवलं. CBIच्या तपासात डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील हेही या हत्याकांडात सामील असल्याचं CBIला आढळलं. मग CBIने त्यांना अटक केली आणि काही दिवस ते जेलमध्ये होते. तर असं हे किचकट हे आहे. संजय राऊत पत्रकार परिषदेत आपल्या आतलेचे तारे उडत असतील तर त्याला काय म्हणावं. म्हणून जी राजकीय पक्षातील मंडळी आहे ती म्हणते खासदार संजय राऊत यांचा बोलबेवडेपणा, कसलेही बिनबुडाचे आरोप करणे यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून लोक दूर जात आहेत. त्यात तथ्यही वाटत. आज मीडियामध्ये हे फुटलेले 6 खासदार एकनाथ शिंदेनी जयपूरला हलवले असं वृत्त चालू आहे. फक्त 1-2 वृत्तवाहिन्या सोडल्या तर सर्वच वृत्तवाहिन्या हे वृत्त देत आहेत. समजा तुम्हाला, मला किंवा कोणाला विमानानं प्रवास करायचा असेल तर विमानाच्या प्रवासाचं बुकिंग ऑनलाईन कुठूनही करता येतं. परंतु प्रत्यक्षात विमानात बसताना बोर्डिंगच्या वेळी ज्याच्या नावे तिकीट आहे तोच माणूस असावा आणि तसं काही ओमप्रकाशराजे निंबाळकर आज पुण्याच्या विमानतळावर किंवा विमानतळाबाहेर कुणाला दिसलेले नाही. दुसरी गोष्ट, खाजगी चार्टर विमान बुक करायचं असेल तर तरीही त्या कंपन्या ऑनलाईन बुकिंग करून देतात. परंतु तिथेही हेहीच्या खाजगी चार्टर विमान विमानतळावरच उड्डाण करणार असते. त्यामुळे त्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचे बोर्डिंग पास करावा लागतो, त्याची तपासणी होते आणि मग तो विमानाच्या खाजगी प्रवास असेही काही कुठं झाल्याचं वृत्त नाही. हे सगळं कशामुळे चालू आहे. मग एक तर आपला प्रोपगंडा वाढवण्यासाठी शिवसेना एकनाथ शिंदे हा प्रकार करत असेल. संसदेत वेगळा गट स्थापन करण्यासाठी शिवसेना उभाटा गटाचे 6 खासदार बाहेर पडले पाहिजे हेही एकनाथ शिंदेना माहीत आहे आणि तसं काही घडलेलं नसावं असं माझं अंतर्मन सांगतात. आता आज संध्याकाळी हे खासदार मुंबईत आणले जाणार आणि पवई येथील एका पॉश हॉटेलमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचं एकनाथ शिंदे पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितलेलं आहे. आणि उद्या जो शिवसेनेचा स्थापना दिन आहे त्याचा जो शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा कार्यक्रम मांद्र्यातील BKC येथे आहे तिथं हे खासदार तुम्हाला दिसतील असं त्या ज्येष्ठ नेत्याने म्हणणार. तर त्या उलट म्हणून ओमप्रकाश राजे निंबाळकर मी 19ला रात्री किंवा 20ला सकाळीच मुंबईत मी एकटा जाणार नाही तर माझं सर्व कुटुंब आणि समदकादीचं पण कुटुंब माझ्यासोबत असेल आणि 20ला
जिल्हा सत्र न्यायालय जे की किल्ला कोर्ट म्हणून ओळखलं जातं, तिथं न्यायमूर्ती नावंदर काय निकाल देतात हे पाहणार. समजा उद्या जर जर म्हणजे निकालाची तारीख पे तारीख होईल, परंतु या हत्याकांडाच्या केसमध्ये माफीचा साक्षीदार असलेल्या पारसमल जैननं जी साक्ष दिली आहे, त्या साक्षीमुळे डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यावर दोष सिद्ध होईलच असं अनेक जाणकार मत आहे. खासदारकीमुळं शिवसेनेचे शिवसैनिक प्रक्षुब्ध असे झालेले आहे. बीड, परभणी, यवतमाळ, वाशिम या ठिकाणी या 6 जणांचे पुतळे जाळण्यात आले आहे. शिवसैनिक समर्थक वाटेल तशा कमेंट्स आपल्या टाकत आहे, परंतु धाराशिव जिल्ह्यात अद्याप तसं काही झालेलं नाही. कारण जनतेलाही ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्यावर भरोसा आहे. सहज सुलभ उपलब्ध होणारा खासदार म्हणून त्यांची जिल्हाभर पूर्ण मतदारसंघात ओळख आहे. आणि त्यामुळं ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी जी वेट आणि वॉच ही भूमिका घेतली आहे, त्यामुळे जिल्ह्यात कुठेही काही अनुचित प्रकार घडलेला नाही. समाज माध्यमावर ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना असंख्य लोक ट्रोल करत आहेत. त्यांचे जी फेसबुक फॉलोअर्स आहेत त्याच्यामध्ये जवळपास 2000ची घट पण झालेली आहे. असं असलं तरी 20 तारखेनंतर खासदार ओमप्रकाश गोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर काय तो निर्णय घेणार आहे. मी पूर्ण ओमप्रकाश राजे निंबाळकरांची बाजू घेत नाही, परंतु माझं अंतर्मन एक त्यांच्या सोबत जोडलेलं आहे, त्यामुळे बोलत असतो. पण मलाही मी जे काही यूट्यूबवर व्हिडिओ करतो, फेसबुकवर काही टाकतो, इंस्टाग्रामवर टाकतो, त्यालाही लोक ट्रोल करत आहेत. आता जाळ नसताना धूर निघतो म्हणल्यावर लोक जाळच लागलं असंच म्हणतात. आणि त्याचा अनुभव ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्याबरोबर त्यांचे जे निकटचे सहकारी आहेत ते पण घेत आहे. आज राज्यातील 11 विधान परिषद मतदारसंघात निवडणुका पार पडल्या. सकाळी 8 ते 4 अशी मतदानाची वेळ होती आणि बहुतांशी ठिकाणी 80% वर मतदान झाल्याचं वृत्त येत आहे. आता तसे तर महायुतीचे 6 जण पूर्वीच बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि त्या 11 जागांपैकीही जवळपास 9 ते 10 जागा महायुतीच्याच निवडून येतील असंच चित्र आहे. बघूया 20 तारखेला काय निकाल लागतो आणि कोण विजयी होतो आणि कोण पराभूत होतो हे आपल्याला पाहायचं आहे. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण. धन्यवाद.